शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई तसंच काँग्रेसचे कुमार केतकर यांच्या खासदारकीची मुदत संपणार आहे। गेल्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती। गेल्यावेळी दोन्ही पक्षांना राज्यसभेच्या प्रत्येकी 1 जागा जिंकता आली होती। पण आता पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाचं विधानसभेतील राजकीय बलाबल घटलंय। राज्यसभेत विजयासाठी 42 मतांचा कोटा आवश्यक आहे। मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे 16 आमदार उरले आहेत, तर शरद पवारांकडे 11 आमदारांचं पाठबळ आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांना राज्यसभेत आपला खासदार पाठवणं कठीण आहे। तर काँग्रेसकडे 45 आमदार असल्यामुळे त्यांचं राज्यसभेचं गणित जुळणार आहे। 5 जागा तर निश्चितपणे येणार आहेत सत्ताधारी महायुतीच्या, आणि त्यात काँग्रेस फक्त आपली 1 जागा काढू शकतं, कारण काँग्रेसजवळ 45 आमदार आहेत आणि त्या संख्याबळाच्या जोरावर 1 जागा निघू शकते। पण काँग्रेसला सर्वात जास्त धोका आहे, म्हणजे काँग्रेसची निवड ही निर्धोक राहिलेली नाही आहे, कारण काँग्रेसला आमदार फोडण्याचा प्रयत्न ह्या मधल्या काळात होऊ शकतो। इकडे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे एकूण 50 आमदारांचं संख्याबळ आहे, त्यामध्ये 10 अपक्ष आमदारांचा समावेश आहे। तर भाजपचे 104 आमदार आहेत आणि अजित पवार गटाकडे 42 आमदार आहेत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ आहे। राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये व्हीप लावल्यानंतर, कारण ते त्यांना निवडणुकीच्या जे एजंट असतात किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्या पक्षाचे, त्यांना दाखवून मतदान करायला लागतं। त्यामुळे या राज्यसभेच्या इलेक्शनला व्हीप कदाचित लागू होईल आणि व्हीप काढतील दरवेळेप्रमाणे असं दिसतंय मला। या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा व्हीप लागू होणार आहे। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे। तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा तिढा कायम आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची विधानसभाध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे। तसंच खरा राष्ट्रवादी पक्ष कोणता आणि कोणत्या गटाचा व्हीप लागू होणार याचा फैसला अद्याप बाकी आहे। त्यामुळे या निवडणुकीत रस्सीखेच होणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।